आजपासून 10वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. 10वीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी पेपर सुरू असताना एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला बेदम मारल्याचा प्रकार उपराजधानी नागपूरमध्ये घडला. नागपूरमधील किदवई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये या हल्ल्याची घटना घडली आहे. यामध्ये मुख्याध्यापक आणि एक शिक्षक गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूरमधील किदवई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज एका शिक्षकावर आणि मुख्याध्यापकावर दुसऱ्या एका शिक्षकाने हल्ला केल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे शाळेत 10वीची परीक्षा सुरू असताना मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये राडा झाला. सगीर अहमद असं जखमी झालेल्या मराठी विषयाच्या शिक्षकाचं नाव आहे. त्यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली असून त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सगीर अहमद यांचे बंधू आणि इतर सहकाऱ्यांनी आरोप केला आहे की शाळेतील मुख्याध्यापक माजिद खान पठाण आणि एका शिक्षकाने सगीर अहमद यांना त्यांच्या आजच्या उपस्थितीसंदर्भात मास्टरवर स्वाक्षरी करण्यास थांबवलं. याच मुद्द्यावरून वाद झाले आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यामध्ये सगीर अहमद गंभीर जखमी झालेत. किदवई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज अल्पसंख्याक दर्जा असलेली शिक्षण संस्था असून शाळेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्तीचा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्या वादामुळेच शाळेत शिक्षकांमध्ये 2 गट निर्माण झाले. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.